Rajiv, मान बस इकडे मान करा, रिलॅक्स. बस दुखलं इथं. कमरावर पडेल आजी, जबरदस्त पडेल. वय किती? आता 70. अरे डोकं दुखतं. उठून बसा आजी, उठून बसा. आता काय काय झालंय ते तुम्हाला मी सांगतो. मांडी घालून बसा. आता बघा, तुमच्या मानेमध्ये इड चौथा, पाचवा आणि 6व्या मणक्यात, हे 2 ते 3 मणक्यामध्ये झीज आहे, म्हणजे गॅप पडलेला आहे. दुसरं कमरामध्ये L4 L5 मध्ये पण गॅप आहे. अशा 2 ठिकाणी भरपूर झीज आहे. मला ना ऐकून घ्या. आता दोन्ही ठिकाणी गॅप पडून झीज होऊन भरपूर दिवस झाले, पण त्याच्यातलं जसं जसं कार्टिलेज म्हणजे गाठी फाटून बाहेर आली तशी ही नस दबली गेली. इथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेन, छाती, पाठ, शोल्डर, हाताला होती. इकडे दाबलं दुखल बघा आजी, तेच इकडे दाबलं दुखत नाही, कमी दुखतं. इकडे पण दुखतं, पण इकडे जास्त दुखल. ओके नाही, हे दुखतं पण मला ना हे इथं पाठीमध्ये जास्त दुखतं. तेच सांगू राहिलो आजी, नीट ऐकून घ्या तुम्ही पहिले. आता या ठिकाणी गॅप पडल्यामुळे, गाठ्या सरकल्यामुळे इथं नस ब्लॉक झाली म्हणून इथं बऱ्यापैकी दुखतंय, ठणक वाढलाय. इथं बोट लावलं ना या ठिकाणी जास्त दुखतं. सगळी गोष्ट खरी आहे, तुम्ही नीट ऐकून घ्या पहिले, मग तुम्ही बोला. तुम्हाला बोलायला सांगा. आता ही जी नस ब्लॉक झाल्यामुळे इथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेन, छाती, पाठ, शोल्डर या हाताला होती, म्हणून हात सुकत चाललाय. ह्या हाताला ताकद कमी, हे पण नस ब्लॉक झाली म्हणून मानेपासून डावा हात दुखतो, जड पडतो, कधीत पडतो, कळ लागते, रग लागते, मग घ्या. म्हणजेच याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. याच्यावरती मरेपर्यंत जरी तुम्ही गोळ्या औषधं खाल्ल्या, हा आजार मेडिसिनने परमनंटली बरा नाही होत, टेम्पररी होतो. या आजारावरती गोळी तयार झालेली नाही, टेम्पररी आहे, भरपूर आहे. यालाच म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. डॉक्टर तुम्हाला सांगतील एक्सरसाइज करा, व्यायाम करा, नियम पाळा, असं. पण प्रॉपर ट्रीटमेंट कोणी करणार नाही. आणि हा झाला पहिला प्रॉब्लेम. हा प्रकार होतो उशा दोन घेणं, मान मोडणं, डोक्या वजन घेणं. पहिले डोक्या वजन घेतलेली, मान मोडलेली, उशा दोन घेतलेले, बारीकच उशी घेते. याच्यापैकी काही नियम तोडले, काही नाही तोडले. आता सगळ्या गोष्टी तर नाही सांगू शकत ना, याच्यापैकी काहीतरी केलं असं मला म्हणायचं, समजलं. त्याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. दुसरा गॅप कमरामध्ये 4थ्या 5व्या गॅप पडला, तिथली पण डिस्क खाली सरकली, गादी बाहेर आली. तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून दोन्ही पायाला होत नाही, म्हणून कमरापासून पाय दुखणं, जड पडणं, रग लागणं, कळ लागणं, मग येणं असं पडलं. तुमच्या कमरेला पाठीला वाक पडलाय, असा वाक पडलेला आहे. ते एक तर तुम्ही कमी वयात किंवा आधी वाकून जास्त काम केलेले, वजन उचललेले, किंवा पाठीवरती पडलेले, या 2 कारणामुळे तो वाक पडतो. पण गाद्या बऱ्याच सरकल्यामुळे कमरापासून पाय दुखायला लागले आणि मानेपासून दोन्ही हात दुखायला लागले. हा प्रकार का वाढला जास्त? तुम्ही ह्या खांद्यावर जास्त झोपता, हो की नाही? नाही, मी कधी सरळ झोपते, उजव्या बाजूने झोपते. ओके. याच्यावर झोपल्यावर त्रास नाही होत? नाही झोप मी माझी म्हणजे सवय तशी, इकडे झोपते, नाही तर सरळ झोपते. तर यालाच म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. आणि खालच्याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. याचा सर्वायकल स्पाईनचा किंवा लंबर स्पाईनचा MRI केला त्याच्यात स्पष्ट दिसतं. याला 3 ट्रीटमेंट नंतर फरक जाणेल, 10 दिवसात कव्हर होईल. पण 100% यांचा आजार बरा होणार नाही. 20 ते 30% यांना आयुष्यभर त्रास देणार. म्हणजे यांनी हेवी काम केलं, बिना बेल्टचा प्रवास केला, बिना बेल्टचं काम केलं, हार्ड काम केलं, मान खाली करून काम केलं, वाकून जास्त काम केलं, बिना बेल्टचा प्रवास केला, आंबट वातळ खाल्लं, पोट बिघडलं, यांना परत 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 त्रास होणार. कारण की ह्या वयात 100% झीज भरणार नाही. तुम्ही जगात पुढे घेऊन जा. मग बाकीचे डॉक्टर देतील पेन किलर खा, कॅल्शियम खा, मल्टीव्हिटॅमिन्स खा, हे याच्यात दिलंय तसं, यांचा घरी. म्हणजे बाकी डॉक्टर पेन किलर देऊन तुम्हाला खुश ठेवतील फक्त, ते टेम्पररी. पण याला जर तुम्ही ट्रीटमेंट घेऊन, प्रॉपर ट्रीटमेंट घेऊन नियमात राहिले, तुम्हाला आयुष्यभर कोणत्या डॉक्टरकडे जायची गरज. समजलं? याला नियम महत्वाचे. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं, दोन्ही खांद्यावर झोपणं बंद, उशा 2 घेणं बंद, मानेला झटका बसला असं काही करणं बंद, वाकून काम करणं बंद, मान खाली करून जास्त काम करणं बंद, आणि बिना वेळचा प्रवास करायचा नाही, वाकून वजन उचलायचं नाही. समजलं? आणि दोन्ही खांद्यावर थोडे दिवस झोपायचं नाही. जाड गादी, जाड सोप्यावर बसणं, झोपणं बंद. हे नियम आयुष्यभर लक्षात ठेवा. झोप पालता. मला हे पोट का असं एकदम फुगल्यासारखं वाटतं. ते तुमचा पोटाचा प्रॉब्लेम वेगळा, याचा मणक्यांचा त्याचा एवढा काही संबंध नाही. पण पोटामुळे मणक्याचं हे जॉईंट वगैरे त्याचं कनेक्शन आहे. पोट बिघडलं की तुमचे जॉईंट दुखणार असं. एकदम
याच्या आधी काही बरगड्या क्रॅक वगैरे असं काही? नाही. अरे बापरे. जर इथल्या नसं बऱ्यापैकी ब्लॉक असेल त्याने पण पोटाला प्रॉब्लेम येतो. याच्या आधी बेल्ट वगैरे काहीच वापरलेला नाही का? नाही. राहायला कुठे बोलले का? टाकळी इकडे कुठे जवळ नाही ना तुमचं, इथेच आहे ना फक्त. पुढे आहे कोकणात पुढे. मला बसने आलेलंच परवडेल वाटतं. एकदम लूज. कुशी झोपा आजी माझ्याकडे. हा? कुशीवर झोपा कुशीवर. माझ्याकडे पण झोपा. अरे बापरे. अशी हवी करा ना. अशी हाताची हवी करा. हाताची जाळी अशी करा. बस. असं? हां. घाबरू नका. बस उठा. पायकडे डोकटकडे. तुमच्या हाडं दुखत आहे आणि हे सगळं पोटामुळे. यांच्या पोटात अन्न पचत नाही, सडत आहे. हो. मग सडलं, अन्न सडलं तर त्याच्यात पॉयझन तयार होतं आणि शरीरामध्ये भिंगतं. मग तिची घाण म्हणजे दूषित न कामाचं रसायन. त्याच्यामुळे हे सगळं यांचं अंग ठस 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 करतंय. खरं आहे का नाही? नाही माझं म्हणजे हे जॉईंट पेन होतं बुवा असं मला म्हणायचं आहे की. करा अशी काय करा. यांचं युरिक ॲसिड B12 चेक केलं याच्या आधी? एकदा चेक करून मला ना. उठा अशी पायकडे डोकं तिकडे करा. थोडं डोकं होतं. अरे बापरे. बस घाबरू नका आजी. रिलॅक्स. अरे बापरे. घाबरू नका. आ.